नमस्कार, आज आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज नाचणीचे डोसे बनवणार आहे. त्यासाठी मी रात्री 1 वाटी नाचणी आणि 1 चमचा मेथी दाणे आणि 1 वाटी मुगाची डाळ साली सकट घेतलेली आहे. या वाटीने मी 1 वाटी असं प्रमाणात भिजवलेलं आहे. रात्रभर भिजत ठेवलं होतं. आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे. रात्रभर भिजत ठेवल्यामुळे हे मस्त छान फुगून आलेले आहेत. मुगाची डाळ पण त्यातच टाकून घ्यायची आहे. मिक्सरला हे छान वाटून घ्यायचं बारीक. त्यात 1 इंच अद्रक, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे. इथं मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ह्यात जास्त तिखट नाही. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. हे असे तुकडे करून टाकायच्या. थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. यात मी 1 चमचा दही टाकत आहे. आता मी हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे पहा, हे मिक्सरला मी छान बारीक करून घेतलेलं आहे. आता मी याचे डोसे करणार आहे. त्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे. इथे त्यावर तवा करून घेतलेला आहे. हे पहा, तवा इथे छान गरम झालेला आहे. त्यावर मी डोसा टाकून घेणार आहे. मिडियम गॅस ठेवलेला आहे. तेल लावून घेत आहे. हे चवीला अतिशय सुंदर आणि पौष्टिक असे तयार होतं. हे पहा, इथे आपला डोसा छान शेकलेला आहे. मी डोसा परतून घेतलेला आहे. पाहू शकता किती सुंदर कलर सुद्धा आलेला आहे आणि हा कुरकुरीत, वरतून कुरकुरीत आणि मधून नरम होतो. चवीला पण अतिशय सुंदर लागतो आणि पौष्टिक असा हा डोसा तयार होतो. नाचणी शरीरासाठी खूप पौष्टिक असते. कृपया नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि आवडल्यास ही रेसिपी नक्की शेअर करा. पहा, खालून सुद्धा छान सुंदर शेकलेला आहे. पाहू शकता. खाण्यासाठी आपला डोसा तयार आहे. पाहू शकता. मी यासोबत चटणी तयार केलेली आहे. बटाट्याची भाजी पण तयार केलेली आहे. पाहू शकता, नाचणीचा चविष्ट असा पौष्टिक डोसा तयार आहे.